टाइप्स ऑफ नंबर्स, संख्यांचे प्रकार. नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या. नॅचरल नंबर्स आर द सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स दॅट स्टार्ट ॲट वन अँड कंटिन्यू विदाउट एंड. म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे धनपूर्णांकांचा संच आहे, जो एकपासून सुरू होतो आणि शेवट न होता चालू राहतो. शेवट न होता चालू राहतो म्हणजे अनंत किंवा इन्फिनाईट असतो. याची उदाहरणं आहेत 1 2 3 4 5 टू इन्फिनिटी, 1 2 3 4 5 टू अनंत. दुसरा दुसरा संख्यांचा प्रकार आहे होल नंबर्स. होल नंबर्स आर द नंबर्स विदाउट फ्रॅक्शन्स अँड इट इज अ कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स अँड झिरो. इट इज रिप्रेझेंटेड बाय symbol W and the set of numbers are 0 1 2 3 4 6 5 8 9 up to infinity. 0 as a whole represents nothing or a null value. Whole number W is equal to 0 1 2 3 4 5 6 8 9 10 up to infinity. पूर्ण संख्या ही अपूर्णांक नसलेली संख्या आहे आणि ती धनपूर्णांकी किंवा शून्य यांचा संग्रह आहे. म्हणजेच पूर्ण संख्या ही शून्य आणि धनसंख्येच्या संख्या या पूर्ण संख्या असतात. असे W या चिन्हाने दर्शवले जाते आणि संख्यांचा संच 0 1 2 3 4 5 7 8 9 ते इन्फिनिटी किंवा किंवा शून्य पूर्णपणे काही किंवा शून्य मूल्य दर्शवत नाही. संपूर्ण संख्या ही W 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू अनंतपर्यंत. तिसरा नंबरचा प्रकार आहे इंटिजर नंबर्स, पूर्णांक संख्या. इंटिजर्स आर द सेट ऑफ नंबर्स दॅट इन्क्लूड पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड झिरो. फ्रॅक्शन्स अँड डेसिमल्स आर नॉट कन्सिडर्ड इंटिजर्स. द साइन पुट बिफोर an integer, positive or negative, affects the result of the problem that the integer is a part of. म्हणजेच पूर्णांक हा संख्यांचा संच आहे ज्यामध्ये धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य यांचा समावेश असतो. म्हणजे त्याच्यामध्ये धन, ऋण आणि शून्य या तिन्ही प्रकारच्या संख्या येतात. अपूर्णांक आणि दशांश पूर्णांक मानले जात नाहीत. पूर्णांकाच्या आधी ठेवलेले चिन्ह धन किंवा ऋण पूर्णांक ज्याचा भाग आहे त्या समस्येच्या परिणामावर परिणाम करते. Examples of integers are all integers like 3 minus 10 or 1025, 1025. Then next is the negative integers minus 7 and minus 10 and etc. Then तिसरा प्रकार त्याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह इंटिजर्स 1 2 3 4 5 ऑल पॉझिटिव्ह नंबर्स कम्स अंडर द इंटिजर नंबर. पूर्णांकाची उदाहरणे 3 वजा 10 1 0 25 किंवा 1025 हे पूर्णांक आहेत. नंतर ऋण पूर्णांक -7 आणि -10 हे ऋण पूर्णांक आहेत आणि 1 2 3 4 5 हे धन पूर्णांकसुद्धा इंटिजर नंबर्समध्ये. प्राईम नंबर्स, मूळ संख्या. ए प्राईम नंबर इज अ पॉझिटिव्ह इंटिजर दॅट कॅन ओनली बी डिवायडेड बाय इटसेल्फ अँड द नंबर 1. फॉर एक्झाम्पल 2 3 5 7 11 आर प्राईम नंबर्स. अविभाज्य संख्या ही एक धनपूर्णांक आहे जी केवळ स्वतः आणि संख्या एक द्वारे भागली जाऊ शकते. म्हणजेच ज्या संख्या एक आणि त्या स्वतःच्या संख्येने भागल्या जातात त्या संख्यांना प्राईम नंबर्स म्हणतात. उदाहरणार्थ 2 3 5 7 आणि 11 या मूळ संख्या आहेत. नंतरचा संख्येचा प्रकार तो इव्हन नंबर्स. आणि इव्हन नंबर इज अ होल नंबर दॅट कॅन बी डिवायडेड बाय 2 without remainder. That means after dividing by 2 that number there is no remainder, then it is called as a even number. For example 2 4 6 and 8 are all even numbers. समसंख्या ही पूर्ण संख्या असते जिला बाकीशिवाय 2ने भागले जाऊ शकते. म्हणजेच समसंख्या ही संख्या आहे ज्या संख्येला 2ने भाग जातो आणि बाकी शून्य उरते त्या संख्येला समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2 4 6 आणि 8 या सर्व समसंख्या आहेत. 2 4 6 8 9 10 आर दी ऑल ऑफ द odd numbers. Odd numbers are the number that cannot be divided by 2 evenly. It cannot be divided into 2 separate integers evenly. If we divide an odd number by 2, then it will leave a remainder. The example of odd numbers are 1 3 5 7 etc. विषम संख्या अशा संख्या आहेत ज्यांना 2ने समान रीतीने भागता येत नाहीत. म्हणजे ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही आणि त्याची बाकी उरते त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. जर आपण विषम संख्या 2ने भागले तर तिची बाकी उरते. विषम संख्येची उदाहरणे
1357 13 त्याच्यानंतर कंपोजिट नंबर्स, संमिश्र संख्या. Composite numbers is a positive integer that has more than two factors. For example, 10 is a composite number because its factors are 1, 2, 5 and 10. संमिश्र संख्या ही धनपूर्णांक असते ज्यामध्ये 2पेक्षा जास्त अवयव असतात. उदाहरणार्थ 10 ही संमिश्र संख्या आहे कारण त्याचे अवयव 2, 5 आणि 10 आहेत. 12 ही कंपोजिट नंबर and it has factors 1, 2, 3, 6. 12 ही 12 ही संमिश्र संख्या आहे कारण त्यात 1, 2, 3, 6 घटक आहेत. त्याच्यानंतर रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या. रॅशनल नंबर्स इज अ मॅथमॅटिक्स can be defined as any number which can be represented in the form of p by q, where q is not equal to 0. Also, we can say that any fraction fits under the category of rational number whether the denominator or numerators are integers and denominator is not equal to 0. म्हणजेच गणितामध्ये परिमेय संख्या ही कोणती संख्या म्हणून परिभाषित केली जाऊ शकते जी संख्या p भागिले q स्वरूपात दर्शवली जाऊ शकते, जिथे q बरोबर 0 नाही. तसेच आपण असं म्हणू शकतो की कोणतीही अपूर्णांक परिमेय संख्येच्या श्रेणीमध्ये बसतो जेथे भाजक आणि अंश पूर्णांक असतात आणि भाजक शून्याच्या समान असतात. फ्रॅक्शन्स 1/2, 1/5, 3/4, 5/6, -3/4. इंटिजर्स 7, -3 and 0. टर्मिनेटिंग डेसिमल्स 1.2, 3.25. Repeating numbers 0.777, 0.20454545. याच्यानंतर रॅशनल नंबर्स, अपूर्णांक 1/2, 1/पंचमांश, 3/4, 5/6, -3/6 हे अपूर्णांकसुद्धा रॅशनल नंबर्स आहेत. तसेच 7 - 3 शून्य हे पूर्णांकसुद्धा रॅशनल नंबर्स आहेत. आणि समाप्ती दशांश म्हणजे अपूर्णांक संख्येच्या 1.1.2, 3.25 पुनरावृत्ती किंवा पुनरावृत्ती दशांश म्हणजे 0.777 किंवा 0.20, 45, 45, 45. त्यानंतरच्या संख्येचा प्रकार आहे इन्फानाईट नंबर. द सिक्वेन्स ऑफ नंबर्स दॅट इव्हन एंड्स इन इन्फानाईट. आणि इन्फानाईट नंबर इज accepted that describes something without limit, or something that is larger than any real number. It is not a real number itself because it doesn't follow the same rules as a real numbers. कधीही न संपणाऱ्या संख्यांचा क्रम अनंत आहे. अनंत ही संकल्पना आहे जी मर्यादेशिवाय कोणत्याही वास्तविक संख्येपेक्षा मोठ्या असलेल्या गोष्टीचे वर्णन करते. ही वास्तविक संख्या नाही कारण ही वास्तविक संख्या नियमांचे पालन करत आहे. एक्झाम्पल्स ऑफ infinite sets are the set of natural numbers 1, 2, 3, 4, 5, a set of whole numbers such as 0, 1, 2, 3, a set of real numbers which is uncountable. Examples of infinite sequences. The sequences are 2, 4, 6, 8, 10. All even numbers are infinite sequence. Then series 1 + 1/2, 1 + 3 which continues forever. अनंत संख्याची उदाहरणे सर्व नैसर्गिक संख्यांचा संच जसे की 1, 2, 3, 4, 5 असते. पूर्ण संख्या संच जसे 0, 1, 2, 3. वास्तविक संख्यांचा संच जो अगणित आहे. अनंत अनुक्रमांची उदाहरणे क्रमांक 2, 4, 6, 8, 10 ही आहेत जो बंधनाशिवाय चालू राहतो. 1 + 1/2, 1 + 1/3 ही मालिका कायम सुरू राहते. त्याच्यानंतर येतात वास्तविक संख्या किंवा रियल नंबर्स. रियल नंबर्स आर दी नंबर्स दॅट इन्क्लूड बोथ रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स सच ॲज -2, 0, 1, fractions 1/2, 2.5 and irrational numbers such as √3, pi, 22/7 etc. are all real numbers. वास्तविक संख्या म्हणजे परिमेय आणि अपरिमेय अशा दोन्ही संख्यांचा समावेश असलेल्या संख्या. परिमेय संख्या जसे की पूर्णांक -2, 0, 1, अपूर्णांक 1/2, 2.5 आणि अपरिमेय संख्या जसे की √3, वर्गमूळ 3 किंवा पाय 22/7 इत्यादी सर्व वास्तविक संख्या आहेत. एक्झाम्पल्स ऑफ रियल नंबर्स 3, 0, 1.5, 3/2 and √5, -2, 0, 1, 1/2, 2.5, √3,
रूट 3 पाय 22/7. वास्तविक संख्येची उदाहरणे 3 0 1.53 भागिले 2 वर्गमूळ 5 वजा 2 0 1 1/2 2.5 वर्गमूळ 3 आणि पाय 22/7. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ नंबर्स: नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या, होल नंबर्स पूर्ण संख्या, इंटिजर नंबर्स पूर्णांक संख्या, प्राईम नंबर्स मूळ संख्या, इव्हन नंबर्स समसंख्या, ऑड नंबर्स विषम संख्या, ऑपोजिट नंबर्स समिश्र संख्या, रॅशनल नंबर्स परिमेय संख्या, इन्फायनाईट नंबर्स अपरिमेय संख्या.